आहे याच्या पलीकडे माणसाला सुख नाही. राग कमी होते, झगडे कमी होतात. आता मला माहीतच झाला काय या गावामध्ये खूप हाल असायला पाहिजे, प्रत्येक गावामध्ये होते. आणि मी बी काल असा कुत्र्यासारखा होतो. मला काही समजत नाही, पाप नाही पुण्य नाही, स्वतः माझा अनुभव. मला पाप पुण्य हे काहीच माहिती नाही, फक्त मारायचं खायचं आणि काम करायचं. आणि संत देखील माहिती नाही, सत्य सांगतो मी, कुत्र्याच्या पलकाचा माझा आहे. पण ईश्वर कृपेने आधी मला दैवी शक्ती भेटली, माझा आत्माच मला प्रसन्न झाला. आता यानं चांगला मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. म्हणजे मन बेकार आहे, मन बेकार आहे. मन बेकार नाही, वासना बेकार नाही, बुद्धी बेकार नाही. हे डोळे तुमचे पापी आहेत, हे लक्षात ठेवा. मन आंधळ आहे, बुद्धी आंधळी आहे. पण हा हे चोर संदेश देतात मधामध्ये, ते बकरा चांगला आहे, हे मुलगा चांगला आहे, ते माडी तशी आहे, हे गाडी अशी आहे. म्हणून ह्या जीवानं मनाला काय सांगलेलं आहे ग्रंथामध्ये, हे म्हणा तू मला शरण ये, मी तुला पापा पुण्यापासून मुक्त करतो. तू मला शरण ये, पापा पुण्यापासून मुक्त करतो तुला, आणि मी यामध्ये संशय धरू नको. मन आज मी काय झालंय, आणि तुम्ही बी हे मन जे आहे ना सगळ्यांना येत. सगळे पहिले देव धर्म काय होते सोडून दिले आणि आत्माच्याच मागे लागले. हे बा तुम्हाला अनुभव यायला. हे जुना शब्द आहे ज्ञानेश्वरीतला. तुम्हाला देखील मनाला इकडे बांधून तिकडे जाऊ नको, मध्ये बस. आज आपल्याला अनुभव आला. मला देखील सगळे देव धर्म सोडून दिले आणि माझ्या आत्माला मी शरण गेलो. आज तुम्ही माझं वर्णन करत आहात. आता इथं आत्माच्या रूपानं पाहू. आत्मा सर्वांमध्ये सारखा आहे. मग लहान मोठा कोण आहे, गुरु शिष्य कोण आहे? फक्त आपल्याला आत्माला मानायचं. कोणाचं कोण बाबाला मला मानू नका, माझ्या फोटोला मानू नका. पण मी तत्व काय सांगाल, कोणाही महात्म्याचे तत्वाला मान द्या. स्त्री ना पुरुष, आत्माच्या रूपानं पा. गडी नाही ना बाई नाही. आज सगळ्याला हे अनुभव आला. कधी माग काही दिवसाखाली म्हणले की मनाला मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. आज तुम्ही बी अगर केले आपलं मी बी बकरी आई काय काय आपलं केले. पहिले वडिलाचे धंदे करत आलो, पण आज आपण तुम्हाला ध्यानाला बसवा लागलो. म्हणजे आत्माचं ध्यान करा. आज काही काळाखाली म्हणलेला आज आपणाला सुख मिळाला, शांती मिळायला लागली. आपणाला सुख